नमस्कार, मी मयुरी। तर आज मी बनवले आहे कारले मसाला फ्राय। अशा पद्धतीने कारले बनवले तर ते कडू लागत नाही। कारले हे अत्यंत गुणकारी असते, न खाणारे पण हे कारले सहजच खातील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। सुरुवातीला आपल्याला पाण्यामध्ये कारले, हळद, चिंच आणि मीठ टाकून 10 मिनिटं उकळून घ्यायचे आहे, जेणेकरून जे कारले जे आहे ते कडू लागत नाही। तर ही स्टेप जी आहे ती नक्की फॉलो। त्यानंतर आपल्याला मसाला करायचा आहे। इथे मी 2 कांदे, आलं, लसूण आणि खोबरे, थोडीशी कोथिंबीर हे सगळं मी तेलामध्ये भाजून घेतलं आहे। तर हे आहे त्याचे साहित्य। आता मी भाजून घेतलेला जो मसाला आहे तो मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे। या वाटणांमध्येच मी घाटी मसाला टाकणार आहे। थोडेसे चवीनुसार मीठ टाकते आहे। आता हा मसाला आपल्याला थोडे पाणी टाकून वाटून घ्यायचा आहे। मसाला वाटून झालेला आहे, एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे। आता कारले जे आहे ते त्याच्यामधलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। आता त्या कारल्यामध्ये आपण मसाला भरून घेणार आहोत। आता मी सर्व कारल्यांना असाच मसाला लावून घेणार आहे। सर्व कारल्यांना मसाला लावून झालेला आहे। आता पॅन मध्ये तेल टाकून मसाला लावलेले जे कारलं आहे ते बेसन मध्ये घालून आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। लो टू मीडियम फ्लेम मध्ये आपल्याला कडक फ्राय करायचे आहे। सगळे कारले आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं फ्राय करूया। आता आपण दुसऱ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करूया। थोडेसे प्रेस करायचे आहे, त्यामध्ये जे पाणी राहिले असते ते निघून जाते आणि कारल्याचे कवच जे आहे ते खूप क्रिस्पी होते। असेच आपल्याला सगळे कारले करून घ्यायचे आहे। 5 ते 10 मिनिटं आपल्याला फ्राय करायचे आहे। मस्त आपले कारला मसाला फ्राय जो आहे तो रेडी झालेला आहे। अशाच नवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी सखी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।